नमस्कार, मी सुषमा चामे। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आता उद्याच घटस्थापना होणार आहे, तर आपण वेगवेगळ्या रांगोळ्या कशा काढणार आहोत ते थोडक्यात आपण जाणून घेऊया। त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर सगळ्यांनाच माहिती आहे की देशात म्हणजे राज्यभरात सगळीकडे लवकरच नवरात्री म्हणजेच उद्या नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे। हिंदू धर्मात येणाऱ्या सर्वच सणांना विशेष महत्त्व आहे। शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी घटस्थापना करून देवीची पूजा केली जाते। तसेच अनेक भागांमध्ये गरबा दांडियाचे आयोजन केले जाते। 9 दिवस दुर्गे मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करून वेगवेगळ्या रंगाच्या साड्या देवीला नेसवल्या जातात। तसेच नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये अंगणात वेगवेगळ्या रांगोळ्या काढल्या जातात। तर आपण छोट्या मोठ्या रांगोळ्या कशा काढणार आहोत, वेळ असेल तर अशी छान व्यवस्थित सगळी कलाकृती काढून आपण रांगोळी काढू शकतो। वेळ नसेल तर पावलं काढू शकतो आणि अंगणात जागा असेल तशी मोठी अशी रांगोळी काढू शकतो। तर रांगोळी हे आपल्या भारतातच नाही तर सगळीकडे ही रांगोळी भरपूर शुभ मानली जाते। तर अंगणामध्ये सुंदर जागा असेल तर मोठी आणि नसेल तर एकदम छोटी छोटी एकदम व्यवस्थित कशी घटस्थापना म्हणा, मुकुट म्हणा, शोभेवंत अशा वेगवेगळ्या रांगोळ्या आपण काढू शकतो। तर आज आम्ही तुम्हाला छोट्या मोठ्या रांगोळ्या दाखवल्या आहेत। पावलांच्या म्हणा, डिझाईन्स म्हणा, या डिझाईन्स तुम्ही सुद्धा तुमच्या अंगणात नक्की काढू शकता। तर तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने रांगोळ्या काढता, तर आपण फुलांनी सुद्धा सजवू शकतो। नवरात्री म्हटलं की घरात अनेक वेगवेगळ्या रंगांची फुलं उपलब्ध असतात। याच फुलांचा वापर करून तुम्ही सुंदर फुलांची रांगोळी काढू शकता। यामुळे तुमच्या अंगणाची किंवा मंदिरात असेल किंवा कुठेही असेल तर रांगोळीमध्ये देवीच्या पावलांचे ठसे सुद्धा तुम्ही काढू शकता। देवीची पावलं काढून त्यानंतर बाजूने या पद्धतीने सुंदर डिझाईन नक्की काढू शकता। तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही कशी रांगोळी काढता आणि कमीत कमी वेळात जर तुम्हाला सोपी रांगोळी डिझाईन काढायची असेल तर हा पर्याय उत्तम आहे। तसेच पाना फुलांची किंवा जास्तीत जास्त फुलं आपले काही वापरून झाले असतील आणि काही फुलांचा चुरा झाला असेल तर त्या फुलाचा उपयोग करून आपण सुंदर असे डिझाईन किंवा रांगोळ्या काढू शकतो। तर देवीची पावलं सोप्या पद्धतीने काढण्यासाठी तुम्ही उलट्या पद्धतीने कोयरी काढून वरून 5 टिपके काढून नंतर ते बोटांच्या साहाय्याने वापर करून पावलं काढू शकता। तर आता तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने काढली असेल तर मी तुम्हाला थोडक्यात ज्या छोट्या मोठ्या रांगोळ्या दाखवल्या आहेत त्या तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला किती येतात त्या सुद्धा तुम्ही काढू शकता। स्वस्तिक म्हणा, पावलं म्हणा, हे तर आपण रोजच काढतो। तर ह्या पद्धतीने आता सर्वच मुलींना अशा छान वेगवेगळ्या डिझाईनच्या तांदूळ, गहू, असं सुपारी वगैरे वापरून पण छान खायचं पान असेल ते सगळं वापरून पण छान रांगोळ्या काढता येतात। तर अशी सुंदर रांगोळ्या आपण देवीसमोर काढणार आहोत 9 दिवसामध्ये। तर नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे, तर आपण सुंदरात सुंदर डिझाईनी अशा काढून मस्तपैकी देवीसमोर रांगोळ्या काढू शकतो। तर आता उद्याच नवरात्र आहे, तर आपण ह्यातली कुठली रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की काढू शकता आणि तुम्हाला किती येतात त्या सुद्धा तुम्ही काढू शकता। तर या पद्धतीने छोट्या मोठ्या रांगोळ्या आपण 9 दिवसामध्ये काढणार आहोत। तर ह्या तुम्हाला रांगोळ्या आवडल्या असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये देवीच्या किंवा अशाच गरब्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। सगळ्यांना नवरात्रीच्या परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा।